ಸಾಂಬಾರು ಚಟ್ನಿ ಸ್ಲೈಸ್ ಕೊಡ್ಲೆ एक मिस माझे नाव आहे लक्ष्मीनारायण रंगनाथ सरलाया. मी गजानन रेस्टॉरंटचे ओनर आहे. तिथं मी दत्त चौकात ते हॉटेल चालवत आहे. 78 इयर्स कंप्लीट झालेले आहे हॉटेलला. ला त्यांनी हॉटेलनी सुरू केले. ते हॉटेल सुरू करताना आताचे शारदा लॉजचे मालक जनार्दन नाईक त्यांनी खूप मदत केली. त्यांच्यामुळंच ते दुकान उभे केले म्हणायला हरकत नाही. आणि त्याला बटाण्याला गॅरंटी म्हणून त्यांनी होतो. त्यांनी पूर्वीपासून तिथं होतो आणि ते राजकीयमध्ये होतो. त्याच्यामुळं ते काम व्यवस्थित झाले. ते दुकान चालू झाले. ते वेळपासून ते दुकान चालू आहे. 71 साली रंगपंचमीचे दिवस मी कराडला येऊन पोचलो. मी तिथं पोचल्यानंतर बसस्टँडमध्ये उतरल्यानंतर मला हॉटेल कुठे माहीत नाही आणि कराडला पहिल्यांदा आलो. ते वेळ टांग होतो तिथं रंगपंचमी दिवस. टांगा मला वाल्याला सांगितलं बरं का मला गजाननमध्ये नेऊन सोडा म्हणून. त्यांनी टांगामध्ये बसून गजानन रेस्टॉरंटला आल्यानंतर मला सोडले. तिथं काहीतरी त्यांनी पैसे घेतले दिले. त्याच्यानंतर दुकानात हात गेल्यानंतर दुकानात कोण नाही आहे. भाऊ कोण नव्हतं तिथं. कोणीतरी कामगार होतं. परंतु बसल्यानंतर माझी भाऊ आल्यानंतर दुकान बघितल्यानंतर खूप फिलिंग झाले. हे परिस्थिती मी आता काय करू म्हणून माझ्याकडे बसस्टँडमध्ये उतरताना 48 रुपये खिशात होतं. ते दिवस नुसतं बसलो होतो. बसल्यानंतर दुसरे दिवसपासून मी काय करायचे म्हणून सुरू केले तिथं. परंतु माझी एज्युकेशनच्या टायमात मी हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होतो. पार्ट टाईम म्हणजे शाळा संपल्यानंतर मी हॉटेलमध्ये काम करत होतो. मँगलोरमध्ये विश्वभवना म्हणून हॉटेल आहे. ते हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होतो. त्याच्यामुळं मला ते हॉटेलचे थोडा अनुभव होतो मला तिथं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसपासून मी ते हॉटेलचे कामाला सुरू झाले. पहिल्यांदा काय केले विचारले तर मी पहिल्यांदा कॅशमध्ये असलेले खुर्ची नेऊन घरी ठेवले. आज तागायत ते कॅशमध्ये खुर्ची नाही आहे. कोणी आले तरी बी त्यांनी उभे राहून तिथं कॅशमध्ये पैसे घ्यायला पाहिजे. आणि दुसरे तर पेपर बंद केले. त्याच्यानंतर हळूहळू दुकानात काय आहे काय नाही बघितलं आहे आणि आहे ते 1-2 दिवस असंच चालवले. असं चालवल्यानंतर बरं का एक किराणी दुकानचे ओळख झाले. ते किराणा दुकानदारांच्याकडे सकाळची बारी जाऊन त्याच्याकडे माल आणायचे आणि संध्याकाळी त्याची पेमेंट करायची. असा सुरू करून 1 किलो 2 किलो आणायचे. 2 किलो आणून ते दुकान चालू करून दुकानमध्ये आलेल्या पैशामध्ये ते संध्याकाळी पेमेंट करायचे. असं दुकान चालून तिथं बरं का ग्रीप वाढायला लागले. तिथं ग्रीप वाढवून बरं का ते डेव्हलप झाल्यानंतर 1-2 वर्ष असंच चालले. तिथं चालल्यानंतर मला ते काय समाधान नाही झाले. मी जॉबसाठी ट्राय केले. किर्लोस्कर फॅक्टरीमध्ये काम मिळते का म्हणून बघायला लागले. परंतु काम व्यवस्थित मिळाले नाही. त्याच्यामुळं ते सगळे आपले होणार नाही म्हणून शेवट ह्याच्यातच कॉन्सन्ट्रेशन जास्ती ठेवले. ते कॉन्सन्ट्रेशनचे प्रतिफळ मला ते ताबडतोब मिळायला लागले. मिळाल्यानंतर इम्प्रूव्हमेंट झाले. बिझनेस वाढले आणि डेव्हलप केले आणि पूर्णपणे माझी लक्ष ते हॉटेलच्या वरून गाठले तिथं. त्याच्यामुळं तिथं हॉटेलमध्ये प्रत्येक डेव्हलप करून तिथं जास्ती धंदा कशा व्हायचे म्हणून ट्राय केले तिथं. माझी डेली ड्युटी म्हणले तर सकाळच्या बारी उठून माझे घरचे देवांचे पूजा करून तिथं बरं का नंतर मी दुकानला जातो. दुकानला जाताना प्रत्येक दिवस दत्तदेवळात गेल्याशिवाय मी जात नाही. तिथं दत्तदेवळात जाऊन नंतर दुकानला जातो. माझी दुकानला जाताना उंबराला पाय पडून
मी हात जाऊन चप्पल काढून ठेवून देवाला पाया पडून हातमध्ये देव आहे ते देवाला पाया पडून दैत्य निवारणीला हात नसूच पाया पडून माझी ड्युटीला लागतो मी तिथं. पहिल्यांदा ओव्हरऑल सगळी लूक करतो. लूक केल्यानंतर काय चुकले नाही चुकले सगळी कळतं तिथं साधारण. त्याच्यानंतर व्हेरीफाय करून बरं का तिथं सकाळी बाहेर येऊन तिथं आपली प्रोडक्शनमध्ये काही मिस्टेक झाले, जरा इतकं वर्षाचे अनुभव असल्यामुळं जरा काही गोष्टी हातात धरले की नाही कळतं तिथं बरोबर नाही झाले की नाही. काही वस्तूचे ते स्मेलमध्ये लगेच कळतं तिथं हे बरोबर आहे का नाही म्हणून. काही गोष्टी तिथं चमच्यामध्ये काढले की नाही तिथं बरं का कळते तिथं. असा टेस्ट करतो. प्रत्येक गोष्टी कवनूस टेस्ट करायला पाहिजे असं काही नाही आहे तिथं. हे सगळी बघितल्यानंतर आतमध्ये सगळी टेस्ट करतो. ओके आहे का, क्लिनिंग आहे का, वॉश बेसिन सगळी क्लीन आहे का, सगळी वेळ तिथं जागेत करेक्ट आहे का ते बघतो. तिथं बघितल्यानंतर दुसरे काय करेक्शन असले तर करेक्शन करून घेतो. नंतर एक अर्धा चहा पितो. चहा पिल्यानंतर दुसरे सुपरवाईजला सुरू करतो मी तिथं. मी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असताना तिथलं काही डिशेस मला जरा अनुभव होतो. ते अनुभवावरून आपली हॉटेलमध्ये सुरू केले. इडली, वडा, भजी असं सुरू केले तिथं. पहिल्यांदा सगळे माणसं नंतर भजीवर काहून मिसळ नाही का. त्याच्यानंतर मला कल्पना आली मिसळ काय बाबा, हे मिसळ म्हटलं तर काय. ह्याच्यावरून जरा इन्व्हेस्टिगेशन केले. त्यात इन्व्हेस्टिगेशन करताना सगळी पदार्थ मिक्स करून त्याच्यावर एक सांबार घालून आणि त्याच्यावर कांदा घालून एक मिसळ प्रकार आहे असं कल्पना आल्यानंतर आणि काही वस्तू घालून त्यात अजून चांगलं कसे करावे हे दृष्टिकोनात ते मिसळमध्ये अजून प्रत्येक गोष्टी त्यात घालून संगम करून तिथं आपली कराडाचे संगम कसे काय आहे असा ते मिसळमध्ये संगम करून तिथं ते मिसळला एक रूप दिले. ते रूपमुळं आज बरीच लोक काहून खूप ॲप्रिशिएट करते तिथं. ते कारण म्हणले तर ते ॲप्रिशिएटच कमाई आहे. खूप लोक चांगलं झाले म्हणते. मी कस्टमरला सांगतो चांगलं झाले म्हणून तुम्ही सांगू नका. कुठल्या गोष्टी चांगलं नाही झाले ते गोष्टी मला सांगा. चांगलं झालेले चांगलं आहे, हे चांगलं आहे, ते सांगू नका मला कुठलं माझ्याकडे ड्रॉबॅक आहे हे मला सजेशन द्या असं मी गिऱ्हाईकाला सांगत असतो. प्रत्येक गिऱ्हाईकाने काढल्यानंतर येऊन समाधानमध्ये उत्तर देते तिथं बरं का, चांगलं आहे बरं का, कुठे काढले नाही असं नाही तुम्हाला काय इथं ड्रॉबॅक झाले, काही ते बरोबर नाही ते मला सांगा, म्हणजे अजून इम्प्रूव्हमेंट करायला होईल मला असं मी रिक्वेस्ट करतो कस्टमरला. आणि कुणी येऊन तिथं बरं का तुमच्याकडे काय स्पेशल आहे विचारलं तर स्पेशल काय मी सांगू शकणार नाही. आयटम सगळी एवढे आहे, तुम्ही काढल्यानंतर तुम्ही काय स्पेशल आहे ते तुम्ही सांगायला पाहिजे असं माझी उत्तर असते कस्टमरला. मी केव्हा बी माझ्याकडे हे चांगलं आहे म्हणून इथपर्यंत सांगितलं नाही. का म्हणलं तर मी चांगलं आहे म्हणून सांगितलेले वस्तू त्याला बरोबर वाटलं नाही तर त्यांनी नाराज होणार. ह्याच्यामुळं मी माझ्याकडे हे चांगलं आहे म्हणून केव्हा बी सांगितलं नाही इथपर्यंत. आपले हॉटेलचे व्यवसायामध्ये एक स्वतःचे एक फंडा ठेवलेला आहे आणि आमचे वडिलांचे ह्याच्यात आम्ही शिकलेले आहे. तिथं आलेले गिऱ्हाईकाला व्यवस्थित देणे आणि त्याची समाधान करणे हे महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि बाहेर कुठे गिऱ्हाईक येले ते बघायचे नाही. उंबराच्या हात आलेले गिऱ्हाईकाला कसे समाधानमध्ये द्यायचे, समाधान करून पाठवू द्यायचे हे आपण पहिल्यांदा बघायला पाहिजे. ह्याच्यामुळं प्रत्येक डिश कसे व्यवस्थित गिऱ्हाईकाला मिळते, कसे व्यवस्थित करावे ह्याच्याबद्दल आपण खूप कीन इंटरेस्टमध्ये ते बघायला लागते. ते रॉ मटेरियल एक इडली, डोसा, उडीद वडा हे तयार करताना ते उडीद डाळच्यावर डिपेंड आहे. ते नुसतं तेल चांगलं आणले आणि वाटले आणि सोडले म्हणले की नाही उडीद वडा चांगलं होत नाही, इडली बरोबर होत नाही. ते उडीद डाळमध्ये 1000 प्रकार आहे. ते उडीद डाळ आणतानासुद्धा त्यात टेस्टिंग असते. एक उडीद डाळच्या पिशवीला हात गाठले की नाही हातमध्ये पावडर लागायला पाहिजे. ते उडीद डाळ चांगलं आहे म्हणून त्याची अर्थ आहे कुठलं तर. आणि उडीद डाळ जरा मोठा असायला लागते.
बारीक उडीद डाळमध्ये ते इडली उडीद वडा हे बरोबर होत नाही. ही जी सगळी स्टडी आपण ते अनुभवमध्ये यायला पाहिजे, विना पुस्तकमध्ये ते सगळी गोष्टी नसते तिथं. हे डेली प्रॅक्टिसमध्ये आपल्याला कळायला पाहिजे तिथं. असा करून ते प्रत्येक वस्तू चांगला कसे करायचे त्यात मी शिकलेलं आहे. एक आपली दुकानमध्ये एक उपवासचे मिसळ म्हणून आम्ही करतो. उपवासचे मिसळ आपली स्वतःची एक कॉन्सेप्ट आहे. शब्दांच्या वर थोडं दही टाकून बघितलं तिथं, ते बी गिऱ्हाईकाला पसंत आले. त्याच्यानंतर जरा ते आपली साधा मिसळचे प्रमाणे ते उपवासची मिसळ बनवूया असं डोक्यात आले. आता ते प्रमाणे ते करायचे म्हणलं की नाही, उपवासची मिसळला बगर टाकले, बगरच्या वर दही टाकले, दहीच्या वर तिथं वेफर्स टाकले, वेफरच्या वर बटाटा चुडं टाकले, बटाटा चुडाच्या वर ते खोबरं टाकून साईडला चटणी देऊन ते उपवासचे मिसळ म्हणून आम्ही सुरू केले. आज ते उपवासचे मिसळ इतका फेमस झाले म्हणजे तर उपवासचे दिवस सोडूनसुद्धा ते ठेवायची परिस्थिती आपली दुकानमध्ये आलेलं आहे. असा करून ते उपवासचे मिसळमध्ये आपली नाव तिथं आले. हे चकली पीठ आहे. चकली डेली प्रिपरेशन करते आणि जे चकलीसुद्धा एक फेमस डिश आहे ती. त्याला थोडं क्वांटिटी वगैरे सगळी आहे, त्याला किती घालायचे, काय घालायचे, तिथं हे करायचे म्हणून. काय नाही, ते डेली यूज करून 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 असं झालेलं आहे ते. परंतु एक पीस असू दे म्हणून ते असंच ठेवले तिथं, फेकले नाही तिथं, एक असू दे असे. आणि असंच एक आम्ही ब्रेडमध्ये एक प्रयोग सुरू केले. ब्रेड आणि लोणी, ते लोणी तिथं ब्रेडला लावून तिथं बरं का त्याला साखर घालून त्याला जाम ठेवून आम्ही एक मस्क स्लाइस म्हणून सुरू केले. ते इतकं फेमस झाले म्हटलं तर आज पुणेचे माणस किणी वटारमध्ये टोल नाक्यामध्ये येताना आम्हाला फोन करून सांगते, मला पुण्याला जाताना 10 मस्क स्लाइस पाहिजे आणि 2 त्यात बिगर साखरेचे पाहिजे, असं सपरेट बांधून ठेवा, आम्ही आलोगाने लगेच घेतो आणि लगेच जातो. असा इथपर्यंतचे एक ॲडव्हर्टाइजमेंट ना करताना आम्हाला मिळालेलं आहे. हे खूप आनंद वाटते. तसंच एक चटणी स्लाइस म्हणून सुरू केले आम्ही. व्हेरी सिम्पल आहे. 2 ब्रेडच्या मध्ये साधा आमची चटणी लावून तिथं त्याला दुसरे 5 स्टार हॉटेलमध्ये ते टोमॅटो कापून राऊंड कापून ठेवते आणि काकडी ठेवते आणि ते आपली सँडविच म्हणून देते तिथं. परंतु आम्ही काय केलं, तिथं चटणी लावून कांदा बारीक कापून त्याला कांदा मिक्स करून, कोथिंबीर मिक्स करून, गाजरा हे सगळे मिक्स करून त्याच्या आतमध्ये घालून आम्ही चटणी स्लाइस म्हणून सुरू केले. ते सुद्धा आज इतकं फेमस झाले. प्रत्येक बायका माणसं येऊन तिथं बरं का काय करताय म्हणून विचारताय. आम्ही सांगितलं की नाही, ते हसते तिथं आणि ट्राय करते तिथं घरात जाऊन. आणि व्हेरी सिम्पल आहे, काही आणायला नको, काही जास्ती हे धडपडायला नको. असं करून पोरांचे टिफिनला ब्रेकफास्टला इझीमध्ये करू शकतो तिथं. माझी एक असा मत आहे तिथं, माझी दुकानमध्ये आल्यानंतर बरं का बरे एक कुठला तरी एक आयटम फक्त स्पेशल नसावे, प्रत्येक गोष्टी खाल्ले की नाही त्याला समाधान वाटायला पाहिजे. असं म्हणून सकाळच्या बारी बघायला गेले नाही, शिरा, उपीट, कांदा पोहे, मिसळ, पुरी भाजी, भजी, चकली हे सगळे आयटम असते, बटाटा वडा, उडीद वडा, दही वडा आणि साधारण 10च्या नंतर डोसा, उत्तप्पा, टोमॅटो आमलेट असं सुरू होते तिथं. ते मध्ये 8च्या दरम्यान ते एक आम्ही कुर्मपुरी म्हणून सुरू करतो. ते कुर्मपुरी बी जरा स्वादिष्ट करून बरं का माणसाला अगदी वेळेवर ते संपायला पाहिजे, सबंध दिवस ते पडत राहायला नाही पाहिजे, एक तासमध्ये वस्तू संपायला पाहिजे, असा प्रकार आमची एक कॉन्सेप्ट असते तिथं. करून ते 2 तास वाट बघत बसायचे नाही गिऱ्हाईकाची, तयार केले की नाही पटदिशी संपायला पाहिजे. नेक्स्ट डे त्यांनी लवकर यायला पाहिजे ते काढण्यासाठी. असा आम्ही ते विचार करून आम्ही बनवतो आणि लिमिटेड बनवतो आणि लिमिटेड बनवलेले चांगलं करतो तिथं. मी आता केशवराव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये समितीमध्ये आहे, मराठी स्कूलमध्ये समितीमध्ये आहे आणि त्याच्यानंतर HM कॉलेजमध्ये समितीमध्ये आहे आणि इवन
अर्बन बँकमध्ये डायरेक्टर म्हणून आहे. ते प्रमाणे माझी 3 पोरं आहे तिथं. एक मुलगा 2 मुलगी आहे. थोरला मुलगी रोहिणी येरम आहे. तिने BE इलेक्ट्रॉनिक आहे आणि मुलगा BE कम्प्युटर आहे. गुरुप्रसाद सरला आहे. तिने आज अमेरिकेमध्ये 16 वर्ष झाले ते अमेरिकेत सर्व्हिस करत आहे. आणि धाकटी मुलगी आहे BDS डॉक्टर आहे. तिने आज दोहामध्ये आहे. आणि माझी जावई चिन्मय येरम तिने MBBS आज तिने मणिपाल हॉस्पिटलमध्ये वर्क करत आहे. तिने हॉस्पिटल मॅनेजमेंट केलेले तिने डायरेक्टरमध्ये आहे तिथं. आणि दुसरे जावईने दोहामध्ये ऑइल अँड रिसर्चमध्ये तिने इंजिनियर आहे. आणि तसेच माझी मिसेस आहे ना, माझी धर्मपत्नी सुमा सरलाया, तिने एक लक्ष्मी स्वरूपाचे एक मला मिळालेलं आहे. दुकानात जाताना एक दिवस ना सांगताना गेलं तर ते दिवस दुकानमध्ये मला बरोबर होत नाही. तिथं काहीतरी घडत असते तिथं. हे शेवट बॅकला गेले की नाही, नंतर आठवण होते आज मी सांगून आले नाही, त्यांनी होकार दिले नाही म्हणून. त्याच्यामुळं प्रत्येक दिवस घरून जाताना त्याला सांगून जातो. असं माझी धर्मपत्नी आहे तिथं. 47 वर्ष झाले आपले लग्न होऊन. तेव्हापासून बघते मी हॉटेल, मुलं आणि आम्हाला घरात ते सगळं चांगले देऊन चांगले सांभाळते. ते साधं पुढं पण चालू राहू दे चांगले, एवढे मी सांगते. एक व्यवसाय करताना एक काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला लागते तिथं. पहिल्या गोष्टी म्हटलं तर एकटा कुठला धंदा करू शकत नाही तिथं, त्याला माणूस लागतेच तिथं. त्याच्यामुळं आपण स्वतः एक मालक असले तर बी ते कामगार व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कामगारशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. त्याच्यामुळं ते कामगाराला कामगार म्हणून मनात असायला पाहिजे विना त्याला बघताना कामगारासारखे बघायचे नाही. त्याला फार महत्त्व द्यायचे असते तिथं. सर्वांना नमस्कार. माझं नाव गुरु. मी श्वेता. आम्हाला 2 मुलं, पृथ्व आणि आर्य. गजानन रेस्टॉरंट हे आमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या हृदयात खूप खास आहे. आम्ही जिथं आहोत आज त्याचं पूर्ण कारण आमचं हॉटेलच आहे. आमचं रेस्टॉरंट हे ग्राहकांसाठी फक्त नव्हे तर आमच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कुटुंबासाठीही आहे. मी अनेक कामगारांसोबत मोठा झालो. काही गोड आणि काही कटू आठवणी शेअर केले. ते आमच्या एक्सटेंडेड फॅमिलीगत आहेत आणि त्याबद्दल मी त्यांच्या खूप मोठा थँक्यू म्हणण्या इच्छितो. लहानपणापासूनही मी वडिलांना ग्राहकांसाठी आणि हॉटेलसाठी डेडिकेटेड बघितलं आहे. ते नेहमी म्हणतात हाय क्वालिटी, गुड क्वालिटी, बट विथ कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजोबांनी, काकांनी आणि वडिलांनी ही पुढे नेलेली ही परंपरा दैव इच्छितो असेच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. आम्ही आमच्या मित्रांचे आणि जवळपासून दूरवरून येणारे निष्ठावंत ग्राहकांचे आभार मानतो. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आमचं चविष्ट जेवणाने तुमचं मन भरलं यासाठी धन्यवाद. मी कराडमध्ये येऊन हॉटेल व्यवसाय करून मला खूप कस्टमरचे प्रेम मला मिळाले आणि त्यांचे आशीर्वाद बी मिळाले. ते आशीर्वादामुळं मला खूप काही गोष्टी मिळाले. असंच प्रत्येक कस्टमरचे, प्रत्येक गिराकीचे, प्रत्येक जनतेचे मला आशीर्वाद असंच राहू दे आणि ह्याच्या पुढे बी आपली नाव लौकिक होऊ दे, एवढे मी सांगून सगळ्याला धन्यवाद म्हणतो.